समारोप कार्यक्रम हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावकऱ्यांची मोलाची जबाबदारी असते। ज्याप्रमाणे आपली मुलगी जर घराच्या बाहेर जर गेली ती जर 2 तास जर उशीर आली तर आपला जीव लागत नाही, तर ह्या मुली 7 दिवस आपल्या गावामध्ये निवासी राहिलेले त्यांच्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असेल तर आपलं लेकरू समजून त्यांना पदरात घ्यावं आणि तुम्ही त्यांना पदरात घेतल्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला, शिबिर यशस्वी होत आहे। आणि याचं सर्व श्रेय प्रामुख्याने गावकऱ्यांना गावकऱ्यांचं जर सहकार्य लाभलं नसतं तर शिबिर यशस्वी झालं नसतं। त्याचमुळे या गावातील तरुणांना माझी नम्र विनंती आहे की याच्याही नंतर या महाविद्यालयाचं शिबिर या गावामध्ये झालं आपली स्वतःची बहीण समजून या मुलींचं संरक्षण करावं आणि आपला भाऊ समजून त्यांना सुद्धा सहकार्य करावं। नाहीतर अशी बाजू घेऊ नये, इतकं घरात राहा, इतकं स्वच्छता करा, हे करू नका, हे सांगू नका, हे तुम्हाला मोटिवेशन करण्यासाठी एक चाल किंवा एक रीत पाळून देण्यासाठी तुमच्या गावाचं काही आम्ही स्वच्छता करण्याचं उडवलं घेतलं नाही किंवा तुमचं परिवर्तन घडून आणण्यासाठी उडवलं घेतलं नाही। एक तुम्हाला त्याची एक चाहूल किंवा त्याची स्वच्छता म्हणजे काय, एक संत गाडगे बाबांनी जो विचार सांगितलाय तो विचार तुमच्या घरापर्यंत तुमच्या गावापर्यंत पोहोचण्याचं कार्य विद्यार्थी करत आहेत। म्हणून या विद्यार्थ्याची महत्वाची भूमिका आहे तुमच्यामध्ये परिवर्तन घडून आणण्याचं आणि ते परिवर्तन घडून आणण्याचं चित्र आज मी गावात त्यांच्यासोबत फिरलो। जी काही दिंडी करण्यात होती त्यामध्ये मी स्वतः सहभाग पाहिला, गावकऱ्यांचा सहभाग पाहिला, बाळगोपाळांचा सहभाग पाहिला, खरोखर असा उत्साह जर असला तर आपल्या गावाचं नाव निश्चितपणे या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आगळं वेगळं दिसल्याशिवाय राहणार नाही। त्याकरता तुमची सहकार्य पाहिजे, तुमचं सहकार्य असलं काही होऊ शकते। तुमचा जनसंपर्क जनसमुदाय फार महत्वाचा आहे आणि जनसमुदायातून मला असं वास्तविक चित्र दिसत आहे की एवढा मोठा समुदाय या ठिकाणी उपस्थित झाला आहे। खरोखर या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण असं कार्य केलेलं आहे, म्हणूनच आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी वेळेचं भान ठेवतो आणि थांबतो। याचबरोबर शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना देवीच्या देवतापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा असंच आपण सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील संचालन आमचा जो विद्यार्थी संचालक आहे त्यांच्याकडे सोपवतो। ठीक आहे, धन्यवाद।